नमस्कार मित्रांनो, आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकला पिकनिक पूर्ण फॅमिली पिकनिक आहे आमची। दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी चाललो फॅमिली पिकनिकला। आम्ही आता इथून सुमननगर चेंबूरतून निघालो आहोत। तुम्ही बघू शकता त्यासोबत दोन बसेस आहेत आमच्या। तुम्हाला पूर्ण बसची पूर्ण माहिती देतो मी आणि मेंबरची पण माहिती देतो आमच्या। खूप सुविधा है, चाय की सुविधा बस में गरम है कि नरम है भाई। 10 रुपए में 2 चाय, इलायची मार के पानी डाल के थोड़ा चाय ले लो, चाय ले लो। इलायची में इलायची डालो। तुम्ही बघू शकता आता मी एकविरेसाठी इथे लेफ्ट घेतलेला आहे। टोल नाका क्रॉस करून आता पुढे टोल नाका अजून एक क्रॉस केल्यानंतरला एकविरेच्या मंदिराकडे जायला पुढे आम्हाला रस्ता भेटेल कालापाटा।
आपण आता इकडे पोहोचलेलो आहोत, एंट्री केलेली आहे. बघू शकता आपण आता पोहोचलेलो आहोत एकविरा गडावर. बोलिओ बघू शकता तुम्ही, बघू शकता आम्हाला आता इथे रूम भेटलेली आहे. एक मल्हार एकविरा निवास रूमचं असं नाव आहे. कॉटेज आहे मोठं. आम्ही इथे 3 रूम बुक केलेत आमच्यासाठी. एक हॉल, एक महिलांसाठी बेडरूम आणि मुलांसाठी एक बेडरूम केलेला आहे. बुक असे 3 रूम बुक केलेले आहेत. आम्ही इथे पोचून आता तयारी पण आमची केलेली आहे. थोडं आता चाय पियाची सुविधा पहिला करतोय आम्ही इकडे, कारण खूप लोक थोडं लेटच झालं आम्हाला इकडे पोचायला ट्रॅफिकच्या कारणाने. तुम्ही पाहू शकता आम्ही इथे पोचलेले आहेत. आता चला भेटूया, पुढे तुम्हाला दाखवतो आमच्या इथे आम्ही काय काय मजा करतो. एकविरेला आल्यानंतर दर्शन वगैरे घेऊन सर्व काही. पहिला आमच्या इथे चायचा प्रोग्राम झालेला आहे तयार. आम्ही आता 10 मिनिटात चाय बनवलेली आहे इथे पटकन लगेच. एकविरे स्पेशल चाय बघा, चाय बनवले आमचे कारागीर. बघू शकता चाय तुम्ही, एवढे चाय ऐकून घ्या ते काय काय सध्या त्या प्रकारची चाय झालेली आहे. बघू शकता आता आम्ही आता रव्याचा नाश्ता करत आहोत. शिरा तयार झालेला आहे. एकदम घमघमीत असा वास पण खूप छान येत आहे. ही बघा मस्त असं मारून एकदम तरी दिलेली आहे आम्ही. चला भेटू परत. आपण आता मिसल पावचा नाश्ता बनवणार आहोत. शिरा आपला झालेला बनवतो आपण. मिसल पाव नंतर आपण मिसल पाव झाल्यानंतर आपण शिऱ्यातच देणार आहोत. बघा आपली पब्लिक पण अशी खूप काही सर्व थांबलेली आहे. नाश्ता झाल्यानंतर आम्ही त्यांना बोललो की वरती जायचं आहे, कारण जेवणाला पण आमचं थोडं लेटच होईल असं वाटतं थोडं, कारण की आम्ही पोटभर नाश्ता दिल्यानंतर जेवणाचे माणसं लेटच जेवतात. चला भेटूया आपण मिसल पाव बनवताना. मित्रांनो बघू शकता आता आम्ही मिसल रेडी झालेली आहे फुल कडक.
झालं आहे. इक्वली माईक बघत शकता तुम्ही. हा बघा साऊंड सिस्टम मला विष्णू शिवकर सेटिंग थोडी चालू आहे, नंतर तुम्हाला दाखवतो पूर्ण. बँग आहे माझी. आम्ही आणि आपले मे अग्री ग्रुपचे सर्व सभासद आणि महिला मंडळ आता आई माऊलीच्या चरणी आपली ओटी घेऊन जात आहेत आणि सर्व बघू शकता अर्ध्या पुढे गेलेले आहेत आणि अर्ध्या या ओटी घेऊन जात आहेत. तर अशा रीतीने आपण दरवर्षी आई माऊलीच्या चरणी ओटी देत असतो. आई माऊलीच्या सर्वांना आशीर्वाद असेच राहून दे. चला एक वेळा माते के. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता निघालो आहोत आई माऊलीच्या दर्शनाला. बघा बाकीचे आमचे खूप जण असे पुढे गेलेले आहेत. आम्ही थोडे मागे सर्व तयारी करून निघालो. मोठे झालेले बघा ही आहे विरू विवाह. तुम्ही बघू शकता आई माऊलीचं मंदिर वरती. तिकडे आता आम्ही जात आहोत, पण आम्ही जाताना आता 5 पायऱ्यापर्यंत रिक्षाने जाणार आहोत. पुढे रिक्षा स्टँड येतच लेफ्ट साईडला, तिथून आम्ही रिक्षाने 5 पर्यंत जाणार. तिकडून आम्ही नंतर पुढे चालत जाणार आहोत. चला रिक्षा स्टँडकडे भेटू आपण. आता खालच्या पायी दर्शन घेतलेलं आहे. कोणी शूटिंग काढायला भेटले नाही. बाहेरचं दर्शन करून आम्ही तिकडून रिक्षा स्टँडच्या इथून सर्व 5व्या पायरीपर्यंत डायरेक्ट जाणार आहोत. तिकडून पुढे आम्ही चालत जाणार. पुढे ऑटो भेटेल आम्हाला. चला भेटूया पुढे. स्टेशनवरून तुम्हाला आम्ही दाखवतो कसं आहे ते जाण्याचा प्रवास. तुम्ही बघू शकता आम्ही आता इथे रिक्षा पकडलेली आहे. हे बघा इथून चढायसाठी रस्ता आहे. 5 पायरीला इथे 4 व्हीलर पण जाते. तुम्ही बघू शकता 4 व्हीलरसाठी किती त्या लोकांनी अडचण ठेवले, कारण इथे ऑटो रिक्षा जास्त जातो इथे. बघू शकता कसं चढण असतो इकडून चढायला. 4 व्हीलरचा नवीन ड्रायव्हर तर त्याला खूप प्रॉब्लेम होतो, त्यामुळे खूप ट्रॅफिक होते इथे. ऑटोवाल्यांचा नेहमीचा रस्ता आहे. बघा कशी गाडी आता थांबली रस्त्यात. आम्ही आता 5व्या पायरीच्या मंदिरावर आलो आहे. शिवराई 5 पायरी पादुका मंदिर बोलतात इकडे. पहिले तसं दर्शन करून तर पुढे जातात. तुम्ही बघू शकता. दर्शन केल्यानंतर पुढे जाऊ आम्ही.
तुम्ही बघू शकता आम्ही आता पोहोचलो इथे 2-3 तास लागले असेल मध्ये याला लाईन दिसायला एवढी गर्दी आली होती. आता दर्शन करून बाहेर आता बनलेलं आहे. आम्ही आता निघालो इकडून. दर्शन झालेलं आता पाहू शकता. दर्शन करून बाहेर सुरू आता त्यांचे फोटो शिकवून झाले. आता आम्ही आता इथून निघालो आता खाली जाणार. तिथे आम्ही रूम घेतलेला तिथे. इकडे आमचं थोडं आता जेवणाचा कार्यक्रम होईल. नंतर रात्री डान्स. त्यानंतर आम्ही 9-10 वाजता इथे निघणार. चला भेटू खाली जाताना तुम्हाला मध्ये मध्ये. सत्कार आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्या वासंतीताई जाधव, ज्येष्ठ कार्यकर्त्या आमच्या या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वासंतीताई जाधव हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करते. जोरात टाळ्या वाजवा. बहुतेक टाळ्याचा आवाज मित्रांनो. माता बंधू